आहे ठाण्यातील 3 हात नाका परिसरातला. वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला एक मोठा बॅनर अचानक धावत्या दुचाकी स्वारावर कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवानं या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेने अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. त्यानंतर संबंधित बॅनर शिवप्रताप सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावल्याची चर्चाही सुरू झाली. दरम्यान शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे सार्वजनिक माफीही मागितली. नमस्कार, मी सुनील चौधरी, शिवप्रताप सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शिवसेना प्रणित. माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली. ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो. कोणालाही इजा पोचवण्याचं किंवा गैरसोय निर्माण करण्याची